महाराज की जय। भारत माता की। समर्थ महाराज की। धन्यवाद छोटू। हे असं असतं, आमची प्रेरणा इथल्या इथं कोणाला तरी पावली। माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। छोटू भाऊ चौधरींचे केंद्राच्या वतीने आभार। कोणाचा चष्मा हरवला असेल तर माझ्याकडे आहे, हा घेऊन जा जाता। एक मिनिट शब्द त्यांची इच्छा आहे की त्यांनाही बोलायचं आहे, तर ते बोलू इच्छितात। कृपया शांतता ठेवा। महाराज की जय। जोरात बोला। श्री स्वामी समर्थ महाराज की। बाबतीत आहे आणि आपण औचित्य साधलेलंच आहे 8 मार्च हे जागतिक महिला दिनाचं। खरोखर महिलेला सहनशक्ती परमेश्वराने खूप दिलेली आहे। आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य तिच्या अंगी दिलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे सावकारी आणि बँक कर्ज। कारण आज बरेचसे आपण इथे पाहतोय, हे जे कुटुंब पाहतोय, तर ह्या कुटुंबातील सगळे सदस्य जवळपास 30, 35, 40 क्रॉस केलेले आहे आणि त्या काळातले ते कुटुंब हे जे आहे कुटुंब, तर नक्की त्यांचं प्रायमरी शिक्षण जेमतेम झालेलं असावं आणि शिक्षणाचा अभाव हा शेतकरी कशासाठी आपण कर्ज घेतोय, त्याची परतफेड कशी केली पाहिजे, जर काही अपघातग्रस्त असतील किंवा काही नैसर्गिक कारणास्तव म्हणजे गारपिटीमुळे, वादळामुळे, भूकंपामुळे अशा याच्यामुळे जर त्यांचे शेतीचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना शासनाकडनं काही निधी मिळतो का, कर्ज काही त्यांचं माफ होतं का, बँक त्यांना काही सवलती देते का, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। आणि मित्रांनो, ही सगळ्यात महत्वाची शोकांतिका आपल्या समोर आहे की फक्त कार्यक्रम आयोजन करणं, त्यांना मदत करणं ही फक्त एक तात्पुरती मदत आहे त्यांच्यासाठी। जसं आजच्या आयोजकांनी दिलेली आहे की येता आपला मराठी सण, जो मराठी शुभवर्ष मानला जातं आपलं। स्वामी समर्थ केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आम्ही 2000 सालापासून हे केंद्र चालवतो। मागील 7 वर्षापासून आम्ही जागतिक महिला दिन साजरा करतो। त्या दिवशी विधवा घटस्फोटितासह माजी सैनिकांच्या पत्नी, शहीद जवानांच्या पत्नी, जुने भांडी करणाऱ्या महिला त्यांचा सत्कार आतापर्यंत केला। यावर्षी आगळावेगळा कार्यक्रम म्हणून धुळे तालुक्यात 25 शेतकऱ्यांनी 2016 मध्ये आत्महत्या केली होती। त्यांचा सत्कार आम्ही ते आयोजित केला। त्यात त्यांना 1000 रुपये रोख आणि 300 रुपयाची साडी, परत आता जेवण परवाचा गुढीपाडवा तरी त्यांनी किमान साजरा करावा, कारण गुढीपाडवा हे भारतीय संस्कृतीतलं नूतन पर्व आणि मागच्या वर्षी न साजरा केलेलं गुढीपाडवा साजरा करावा हा त्या आम्ही गेले। प्रत्येक कुटुंबाची घरोघरी जाऊन भेट घेतली। त्यांचं जे दुःख आहे हे दुःख इतकं आहे की त्याच्या शब्दात वर्णन करता येणार नाही। हा जरी उपक्रम घेतला तरी आम्ही त्याच्यात जे काही केलं ते फार मोठं केलं अशातला भाग नाही, पण जे केलं ते सुद्धा इतरांनी धडा घ्यावा याच्यासाठी आम्ही केलं आणि या कुटुंबाप्रती सहानुभूती राहावी आमचा त्यामागे हेतू। आम्हाला याच्यासाठी अनेक दात्यांनी मदत केली, मीडियाने मदत केली, म्हणून करून मीडियाचे आणि ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व उपस्थित नसलेल्या समाज बांधव, महिला भगिनीचे, केंद्राचे, माझे सर्व सेवेकरी सहकार्यांचे त्यांना धन्यवाद देतो। आपण दिलेल्या सहकार्याबद्दल। अंधार कोठडीमध्ये ठेवलं त्या लोकांना, अशा लोकांना आपण हिंदू धर्मात जन्मला असल्या कारणाने या लोकांना यांचं आयुष्य कमी आणि यांचं आयुष्य कमी आहे आणि त्यांचं आयुष्य करण्याची ताकद तुम्ही एक भारतीय सैनिक या नात्याने तुम्हीच त्यांचं आयुष्य त्यांच्यामुळे कमी होईल। कारण की भारतीय जवान हा कधी डगमगलेला नाही आणि डगमगणार पण नाही, पण आपण भविष्यात जसं आता तुम्ही पुढच्या महिन्यानंतर ड्युटीवर जाणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला भगवंत ताकद देव आणि आपली
जी इच्छा आहे. सगळेच मला पाकिस्तानमध्ये म्हटल्यानंतर सगळेच असे म्हणायचे की पाकिस्तानमधनं चंदू येणं शक्यच नाही. 100% सगळेजण तेच सांगायचे. फक्त माझं मन धरायसाठी माझ्या डोळ्यांसमोर ते म्हणायचे की येईल आपला चंदू. बस मागे पुढे गेल्यानंतर म्हणतील यार शक्य नाही, असं होऊ शकत नाही कधी. तर मला एकच गोष्ट सांगायची, मी पण माझ्या परीने प्रयत्न केलेले, माझ्या भावाच्या नात्याने मला जे कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे. आणि जे सगळ्या देशवासियांचं जे म्हणजे प्रार्थना केली होती देवाला, देवाची ही अशी काही शक्ती आहे ती कुठे ना कुठे आहेच, त्यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळेच तो आज आलेला आहे. कारण लहानपणापासून आई वडील गेले, त्यानंतर एकाच दिवस अशी एक रात्र येते आणि त्या रात्रीच आजी चालल्या जाता म्हणजे